Hello students. In last class we seen that the graph. लास्टच्या क्लासमध्ये ग्राफ पाहिले होते आपण. जाता जाता एक ग्राफ पाहून गेलो होतो, ॲक्सलरेशन डिस्प्लेसमेंट ग्राफ. थोडासा रिवाइज करतो. काय होता ॲक्सलरेशन डिस्प्लेसमेंट ग्राफ? व्हॉट इज रिलेशन बिटवीन ॲक्सलरेशन अँड डिस्प्लेसमेंट? ॲक्सलरेशन इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर वाय. मग बघा हे जनरल इक्वेशन कोणाचं झालं? वाय इज इक्वल्स टू एम एक्सचं. म्हणजे वाय ॲक्सिसवर कोण झालं? ॲक्सलरेशन. एक्स ॲक्सिसवर कोण झाली? डिस्प्लेसमेंट. आणि स्लोप काय झाली? मायनस ओमेगा स्क्वेअर. नाउ ड्रॉ द ग्राफ. y इज इक्वल्स टू एम एक्स. वाय इज इक्वल्स टू एम एक्स म्हणजे काय असतं? स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. मग दोन लाईन्स असतात, एक आयदर लाईन विल गो इन द फर्स्ट क्वाड्रंट और लाईन विल गो इन द सेकंड क्वाड्रंट. मग लाईन कुठं जाणार? मग आता स्लोप चेक करा. स्लोप इज निगेटिव्ह. स्लोप निगेटिव्ह आहे म्हणजे लाईन मस्ट बी गो इन द सेकंड क्वाड्रंट. लाईन कोणत्या क्वाड्रंट मध्ये गेली पाहिजे? सेकंड क्वाड्रंट. मग अशा लाईनचा स्लोप कसा काढतो? हा इथं ट्रायंगल कन्सिडर करतो. हा ट्रायंगल म्हणजे हा अँगल काय झाला? थिटा. हा थिटा म्हणजे काय झाला? हा थिटा. हे कोणते अँगल असतात? करस्पॉन्डिंग. आणि हा थिटा म्हणजे हा थिटा. म्हणजे व्हाईल सॉल्विंग द प्रॉब्लेम यू हॅव टू कन्सिडर दिस थिटा. म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना कोणता थिटा पकडावा लागेल? हा थिटा. ओके. मग आता नीट बघा इथे यम म्हणजेच काय आहे? ओमेगा स्क्वेअर. यम म्हणजेच काय असतो? टॅन थिटा. टॅन थिटा म्हणजे स्लोप. म्हणजे टॅन थिटा काय आलं? ओमेगा स्क्वेअर. युझिंग दिस यू हॅव टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. मग आता बघा याचा एक सिंपल प्रॉब्लेम घेऊयात आपण. सिंपल प्रॉब्लेम काय आहे? फाइंड द टाइम पिरियड. काय कॅल्क्युलेट करायचा? टाइम पिरियड. मग टाइम पिरियड कसा कॅल्क्युलेट करणार? हा ग्राफ बघा. सी हिअर दिस इज द ग्राफ. मग त्याच्यामध्ये कन्सिडर करा हा अँगल 45 दिला. हा दिला तुम्हाला ऍक्सलरेशन वर्सेस डिस्प्लेसमेंट ग्राफ. ऍक्सलरेशन वर्सेस डिस्प्लेसमेंट ग्राफ. हा अँगल किती दिला? 45. मग आत्ताच बघितलं आपण कोणता अँगल कन्सिडर करायचा? थिटा. हा 45 म्हणजे हा काय झाला? 45. मग स्लोप काय असेल? यम इज इक्वल्स टू टॅन ऑफ. हा थिटा म्हणजे किती असेल? 45. म्हणजेच काय आहे? ओमेगा स्क्वेअर. मग टॅन 45 1. ओमेगा स्क्वेअर. स्क्वेअर रूट घ्या. ओमेगा इज इक्वल्स टू 1. मग ओमेगा म्हणजेच काय असतो? 2 पाय बाय टाइम पिरियड. 2 पाय बाय टाइम पिरियड इज इक्वल्स टू 1. म्हणजे टाइम पिरियड किती आलं? 2 पाय सेकंड. दिस इज द टाइम पिरियड फॉर दिस प्रॉब्लेम. हा काय असेल? टाइम पिरियड. मग मी प्रत्येक ग्राफवरचे तुम्हाला काय दाखवले? प्रॉब्लेम्स. हे असे प्रॉब्लेम्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ओके. नेक्स्ट. मग आणखी एक ग्राफ विचारतात, व्ही स्क्वेअर वर्सेस ए स्क्वेअर ग्राफ. म्हणजे वेलॉसिटीचा स्क्वेअर वर्सेस ऍक्सलरेशनचा स्क्वेअर. नेक्स्ट ग्राफ इज, चला ट्राय करा, व्ही स्क्वेअर वर्सेस ए स्क्वेअर ग्राफ. ट्राईट फास्ट ट्राय करा. हा इम्पॉर्टंट ग्राफ आहे. व्ही स्क्वेअर वर्सेस ए स्क्वेअर ग्राफ. करा पटकन. व्ही स्क्वेअर वर्सेस ए स्क्वेअर ग्राफ. व्ही स्क्वेअर वर्सेस कुणाचा काढायचा आहे? ए स्क्वेअर ग्राफ. मग काल आपण हे पाहिलं होतं रिलेशन व्ही वर्सेस ए. व्ही वर्सेस ए चं मी डायरेक्ट लिहून टाकतो. व्ही वर्सेस ए चं इक्वेशन काय आलं होतं? आठवते सर्वांना? व्ही स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. व्ही स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस काय होतं? ए स्क्वेअर अपॉन ऍक्सलरेशन स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर ओमेगा रेज टू 4 इज इक्वल्स टू 1. हेच इक्वेशन आलं होतं का बघा व्ही वर्सेस ए ग्राफ ड्रॉ करताना. चेकआउट करा सर्वजण. करतात का चेकआउट सर्वजण? करायलेत का? ओके. केले सर्वांनी चेकआउट? हेच रिलेशन आलं होतं का? आणि ह्याच्यावरनं व्ही वर्सेस ए चा जो ग्राफ आला होता, व्ही वर्सेस ए चा ग्राफ हा काय आला होता? इलिप्स. पण आपल्याला व्ही वर्सेस ए ग्राफ काढायचाच नाहीये. मग व्ही वर्सेस ए ग्राफ काढायचा नाहीये तर कोणता ग्राफ काढायचा आहे? तर व्ही स्क्वेअर वर्सेस कोणता काढायचा आहे? ए स्क्वेअर. मग कसा काढणार व्ही स्क्वेअर वर्सेस ए स्क्वेअर? चला आता हे व्ही स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू, याला तिकडे पाठवूयात. हे काय झालं? मायनस ए स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर ओमेगा रेज टू 4 इज प्लस, हे इकडे गेल्यानंतर हे प्लस काय झालं? 1. लक्षात? ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर न मल्टिप्लाय करूयात. सो व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस ए स्क्वेअर अपॉन हे ए स्क्वेअर ओमेगा रेज टू 4 इंटू ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस 1 इंटू ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. सगळ्या इक्वेशनला ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर म्हणजे ह्याच्या डिनॉमिनेटरना तिकडे नेऊन मल्टिप्लाय केलं. ए स्क्वेअर कॅन्सल, ओमेगा स्क्वेअर आणि रेज टू 4 चा हा कॅन्सल झाला. ओके. चला ह्याला थोडंसं रिअरेंज करतो. कसं रिअरेंज करतो? व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू, हे काय आलं? मायनस 1 बाय ओमेगा स्क्वेअर. हे लिहितो मी आधी, मायनस 1 अपॉन ओमेगा स्क्वेअर
इंटू काय आहे ए स्क्वेअर प्लस प्लस हे काय आलं ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. ओके, मग आता बघा बरं हे व्यवस्थित, हे जनरल इक्वेशन कुणाचं झालं, y इज इक्वल्स टू एम एक्स प्लस सी. दिस इज द जनरल इक्वेशन. ओके, नीट बघा काय केलं ते, हा खूप इम्पॉर्टंट ग्राफ आहे आणि नीट साठी दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. वी हॅव टू ड्रॉ द ग्राफ बिटवीन, कुणाचा ग्राफ काढायचा आहे, व्ही स्क्वेअर वर्सेस ए स्क्वेअरचा. मग कसं कॅल्क्युलेट करणार, काल आपण रिलेशन लिहिले होते, व्ही स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस ऍक्सलरेशन स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर ओमेगा रेस टू 4 इज इक्वल्स टू 1. हा जो ग्राफ आला होता व्ही वर्सेस हे, जनरल इक्वेशन कुणाचा आहे, इलिप्स. म्हणजे हा जो व्हेलॉसिटी ऍक्सलरेशन ग्राफ झाला हा कुणासाठी झाला, इलिप्स साठी. मग व्ही स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर हे प्लस तिकडे जाऊन काय झालं मायनस ऍक्सलरेशन स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर ओमेगा रेस टू 4 प्लस 1. मग ह्या होल इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय केलं, ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअरनं. मग हे डिनॉमिनेटरचा आरएचएसला दोन्हीकडे करा ए स्क्वेअर कॅन्सल, ओमेगा स्क्वेअर 4चं काय झालं स्क्वेअर प्लस 1 इंटू ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. मग बघा हे जनरल इक्वेशन व्ही स्क्वेअर इक्वल्स टू मायनस 1 बाय ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. हे जनरल इक्वेशन y इक्वल्स टू एम एक्स प्लस सी. चला बघा आता y ऍक्सिस वर कोण आलं, व्ही स्क्वेअर, y ऍक्सिस वर व्ही स्क्वेअर. त्याच्यानंतर एक्स ऍक्सिस कोण आलं, ए स्क्वेअर, एक्स ऍक्सिस वर ए स्क्वेअर, एक्स ऍक्सिस वर ए स्क्वेअर. सी इंटरसेप्ट जो असतो हा ऑलवेज ऑन काय असतो, वाय ऍक्सिस. सी इंटरसेप्ट हा कुणावरती असतो, वाय ऍक्सिस. मग आता बघा हा जो सी इंटरसेप्ट आहे हा प्लस आहे, प्लस आहे म्हणजे कोणत्या ऍक्सिस वर असेल, प्लस वाय ऍक्सिस. मग प्लस वाय ऍक्सिस म्हणजे इथं कुठं तरी हा काय झाला सी इंटरसेप्ट, आणि सी इंटरसेप्ट म्हणजेच काय झाला ए स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर. मग आता इथून लाईन विल गो इन फर्स्ट क्वाड्रंट और सेकंड क्वाड्रंट. हे कसं करायचं, फर्स्ट क्वाड्रंट और सेकंड क्वाड्रंट कसं करायचं, सिंपल असतं. स्लोप जर पॉझिटिव्ह असेल, व्हॉट आय एम सेइंग, जर स्लोप पॉझिटिव्ह असेल तर कुठल्या क्वाड्रंट मध्ये जाते, फर्स्ट. स्लोप जर निगेटिव्ह असेल तर कुठल्या क्वाड्रंट मध्ये जाते, सेकंड क्वाड्रंट मध्ये. मग आता चेक करा, स्लोप एम काय आहे मायनस 1 बाय ओमेगा स्क्वेअर, म्हणजे स्लोप काय आहे निगेटिव्ह. मग स्लोप निगेटिव्ह आहे म्हणजे लाईन कोणत्या क्वाड्रंट मध्ये गेली पाहिजे, सेकंड क्वाड्रंट. मग ह्या सी इंटरसेप्ट वरनं लाईनला सेकंड क्वाड्रंटला पाठवा आणि इकडे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये एक्सटेंड करा. हाच काय झाला ग्राफ. मग ऑप्शन मध्ये फक्त एवढंच विचारतात, व्ही स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर, व्ही स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअरचा ग्राफ विल लाईक दिस वे. हा ग्राफ कुणासाठी झाला, व्ही स्क्वेअर वर्सेस ए स्क्वेअर साठी. लक्षात काय केलं ह्या इक्वेशनला, y इज इक्वल्स टू एम एक्स प्लस सी. वाय ऍक्सिस वर व्ही स्क्वेअर, एक्स ऍक्सिस वर ए स्क्वेअर. त्याच्यानंतर नेक्स्ट सी इंटरसेप्ट पॉझिटिव्ह म्हणून प्लस वाय ऍक्सिस वर, स्लोप निगेटिव्ह म्हणून लाईन विल गोज इन द सेकंड क्वाड्रंट, त्यालाच फर्स्ट मध्ये एक्सटेंड करा. फर्स्ट मध्ये दिस इज द ग्राफ बिटवीन व्ही स्क्वेअर वर्सेस ए स्क्वेअर. हा ग्राफ कुणाचा आला, व्ही स्क्वेअर वर्सेस ए स्क्वेअरचा. ओके, हे झाले ग्राफ्स. समजले ग्राफ्स. चला बोला पटपट पटपट आता. ऍक्सलरेशन व्हेलॉसिटी, ऍक्सलरेशन व्हेलॉसिटी ग्राफ कोणता असतो, इलिप्स, हो की नाही. वेलॉसिटी डिस्प्लेसमेंट ग्राफ कोणता असतो, इलिप्स. त्याच्यानंतर नेक्स्ट कोणता बघितला, वेलॉसिटी डिस्प्लेसमेंट नंतर ऍक्सलरेशन डिस्प्लेसमेंट ग्राफ कोणता असतो, स्ट्रेट लाईन. व्ही स्क्वेअर वर्सेस ए स्क्वेअर, व्ही स्क्वेअर ए स्क्वेअर ग्राफ कोणता असतो, स्ट्रेट लाईन. ओके, हे काय झाले नेचर ऑफ द ग्राफ्स. मग ह्याच्यानंतर नेक्स्ट पाहूयात आपण प्रॉब्लेम पाहूयात. नीट 2017 ला विचारलेला प्रॉब्लेम, नीट 2017चा प्रॉब्लेम हा सर्वांना आलाच पाहिजे. ओके, नीट 2017 ला विचारला होता. लिहा प्रॉब्लेम. अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम, राइट डाउन प्रॉब्लेम. अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम having amplitude 3 centimeter, having amplitude 3 centimeter, नीट 2017चा प्रॉब्लेम. when particle at 2 centimeter, where particle at 2 centimeter म्हणजे डिस्प्लेसमेंट 2 centimeter from mean position, magnitude of its velocity equal to acceleration at that point, magnitude of its velocity equal to acceleration at that point, find.
टाइम पिरियड. फाइंड टाइम पिरियड. ओके, समजला प्रॉब्लेम. व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन त्या पॉइंटला काय आहे म्हणलंय सेम. आणि कुणाची व्हॅल्यू विचारले टाइम पिरियड. पटकन लिहून टाका इक्वेशन. व्हेलॉसिटीचं इक्वेशन कालच बघितलं. ओमेगा अंडर रूट काय होतं ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. ऍक्सलरेशन काय होतं ओमेगा स्क्वेअर इंटू वाय. स्क्वेअर आणि ओमेगा काय होईल कॅन्सल. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करूयात. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केलं तर काय होईल ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर इंटू काय येईल हे वाय स्क्वेअर. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून टाका. ए काय दिलंय 3 स्क्वेअर मायनस वाय काय दिले रे 2 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर इंटू वाय काय 2 स्क्वेअर. नाउ डू दिस कॅल्क्युलेशन. 3 त्रिक 9 9 मायनस 2 स्क्वेअर 4 म्हणजे हे किती झालं 5 इज इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर इंटू 4. मग हेच किती आलं 5/4 इज इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर. ओमेगा स्क्वेअर म्हणजेच हे काय झालं स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट किती आलं अंडर रूट 5/4. ओके, मग ओमेगा म्हणजेच माहित आहे आपल्याला ओमेगा इज नथिंग बट 2 बाय टाइम पिरियड. सो टाइम पिरियड विल बी टी इज इक्वल्स टू. सो टी इज इक्वल्स टू 2 इंटू हे या साईडला गेलं हे इकडं आलं अंडर रूट 4/5. सो व्हॉट विल बी दिस वन 4चं 2 स्क्वेअर रूट 2 इंटू 2 4 4π/√5 सेकंद. दिस इज द एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड. हे एक्सप्रेशन कोणासाठी आलं टाइम पिरियडसाठी. आलं लक्षात. काय दिलं होतं त्यानं ऍक्सलरेशन दिलं होतं, डिस्प्लेसमेंट दिलं होतं आणि काय म्हटलं होतं व्हेलॉसिटी आणि अँप्लिट्यूडचं व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन काय आहेत म्हणलं होतं सेम. जस्ट दोघाला इक्वेट केलं, दोघांचे इक्वेशन्स लिहिले, कॅल्क्युलेशन्स केले, व्हॅल्यू ठेवल्या, यू विल गेट द आन्सर. ओके, आणखीन बघा की नीटला याच पॉइंटवर क्वेश्चन्स विचारलेले असतात. बघूयात आपण 1-2 क्वेश्चन्स आतापर्यंतच्या पार्टवरचे. नीटला किंवा एम्सला. ठीक आहे, एम्सचे बघूयात आपण. एम्स साठी पाहूयात. नाही, नीटचेच पाहूयात. 1 मिनिट. ठीक आहे, उद्याच्या क्लासला पाहूयात. उद्याच्या क्लासला मी क्वेश्चन्स लिहून आणतो. नेक्स्ट पुढचं असेल पॉइंट टाइम पिरियड. किंवा ह्याच्या आधी आपण काय करूयात हे तयार करूयात की 1/4 ऑसिलेशन साठी व्हेलॉसिटी ऍक्सलरेशन हा चार्ट तुम्ही बनवायचा. 1/4 ऑसिलेशन. 1/4 ऑसिलेशन म्हणजे फॉर 1/4 ऑसिलेशन. 1/4 ऑसिलेशन म्हणजे कुठून कुठपर्यंत असणार फक्त मीन पोझिशन ही झाली मीन पोझिशन टू कुठपर्यंत असणार एक्स्ट्रीम पोझिशन. मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, मग मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशनला अँगल्स कसे लिहायचे आता नीट लक्षात घ्या. थिटा व्हॅल्यू, थिटा म्हणजेच कोण ओमेगा टी. ओके, ह्या व्हॅल्यू कशा लिहिणार सरळ आपली ट्रिग्नॉमेट्री यूज करायची. मग ट्रिग्नॉमेट्री मध्ये अँगल्स कुठून स्टार्ट करतो 0 नंतर पुढचा अँगल किती असतो 30 नंतर किती असतो 45 नंतर किती असतो 60 आणि एक्स्ट्रीम पोझिशनला अँगल किती असेल 90. 0 ह्याच्यामध्ये लिहूयात π/6 हे किती असेल π/4. 60 किती असेल π/3 आणि 90 म्हणजे किती असेल π/2. ओके, आपल्याला 3 क्वांटिटी लिहायच्यात व्हेलॉसिटी, ऍक्सलरेशन आणि तिसरी कोणती लिहायची आहे डिस्प्लेसमेंट. मग आता लिहूया डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन सर्वांना माहित आहे. y इज इक्वल्स टू काय इक्वेशन आहे a sin ओमेगा टी. व्हेलॉसिटीचं इक्वेशन काय होतं रे पोरांनो a ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी. आणि ऍक्सलरेशनचं इक्वेशन काय होतं -a ओमेगा स्क्वेअर साइन ऑफ ओमेगा टी. हे कुणासाठी इक्वेशन होतं ऍक्सलरेशन. डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सलरेशन. मग प्रत्येक फेजसाठी व्हॉट आय एम सेइंग प्रत्येक फेजसाठी आपल्याला काय लिहायचंय डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन. चला बनवा चार्ट हा फास्ट. डिस्प्लेसमेंट
ए साइन ओमेगा टी, ओमेगा टीची 0, ए साइन 0 0 म्हणजे मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट 0. 30 अँगल, 30 अँगलला डिस्प्लेसमेंट ए साइन 30, साइन 30 साइन 30 1/2 म्हणजे डिस्प्लेसमेंट a/2. 45, 45 ला किती असेल साइन 45 1/√2 म्हणजे a/√2. 60 ला साइन 60 √3/2 सो डिस्प्लेसमेंट √3 a/2. 90 साइन 91, साइन 91 म्हणजेच किती डिस्प्लेसमेंट a. ओके. सिमिलरली वेलॉसिटी, वेलॉसिटीचं काय आहे कॉस फंक्शन, कॉस 0 किती असतं, आता मी करत बसत नाही, तुमचं तुम्ही करा, व्हॅल्यू ठेवा, मी डायरेक्ट लिहून टाकतो. वेलॉसिटीज असतील, पहिलं वेलॉसिटी कॉस 01, वेलॉसिटी किती येईल ए ओमेगा. कॉस 30, कॉस 30 √3/2 म्हणजे √3/2 ए ओमेगा. त्याच्यानंतर 45, कॉस 45 1/√2 ए ओमेगा/√2. त्याच्यानंतर नेक्स्ट असेल 60, साइन 6 कॉस 60 1/2 म्हणजे वेलॉसिटी ए ओमेगा/2. आणि फायनली कॉस 90, कॉस 90 म्हणजे वेलॉसिटी 0, 90 म्हणजेच एक्स्ट्रीम पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशनला वेलॉसिटी किती असते 0. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट घेऊयात ॲक्सलरेशन, ॲक्सलरेशन साइन 0 0 मीन पोझिशनला ॲक्सलरेशन 0. 30 साइन 30 किती 1/2 म्हणजे ॲक्सलरेशन मायनस ए ओमेगा²/2. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढं 45 साइन 45 1/√2 म्हणजे ॲक्सलरेशन मायनस ए ओमेगा²/√2. त्याच्यानंतर 60 साइन 60 √3/2 म्हणजे ॲक्सलरेशन मायनस √3/2 ए ओमेगा². त्याच्यानंतर नेक्स्ट, त्याच्यानंतर काय असेल साइन 90, साइन 91 म्हणजे ॲक्सलरेशन मायनस ए ओमेगा² म्हणजे ॲक्सलरेशन काय असतं मॅक्सिमम. म्हणजे प्रत्येक डिस्प्लेसमेंटला आपण काय कॅल्क्युलेट केले ॲक्सलरेशन्स, आणि काय केल्या वेलॉसिटी, आणि तिसरं काय केलं डिस्प्लेसमेंट. ओके. ॲक्सलरेशन, वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट. लक्षात इथंपर्यंत? अरे सॉर नो, इथंपर्यंत आलं का सर्वांच्या लक्षात? यस. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वांटिटी पाहूयात फेज. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वांटिटी पाहूयात फेज, किंवा फेजच्या आधी पाहूयात टाइम पिरियड. फेजच्या आधी काय पाहूयात टाइम पिरियड. फेजच्या आधी पाहूयात टाइम पिरियड. ओके. आता बघा नेमकं टाइम पिरियड म्हणजे काय असतं. टाइम पिरियड म्हणजे काय, टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन ऑसिलेशन विथ टाइम पिरियड. एक ऑसिलेशन साठी लागणारा टाइम म्हणजे काय असतो टाइम पिरियड. कारण पिरियडिक मोशनची डेफिनेशनच असते की टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन सेट इज पिरियड ऑफ द मोशन. मग एक सेट कंप्लीट करण्यासाठी जो काही पिरियड असतो त्याच पिरियडला वन ऑसिलेशनला काय म्हणत असतात कॅपिटल टी. म्हणजेच टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन सेट ऑफ ऑसिलेशन इज नथिंग बट टाइम पिरियड, आणि त्याच टाइम पिरियडला काय लिहित असतात कॅपिटल टी. ओके. मग आता नीट लक्ष द्या, या टाइम पिरियड मध्ये आपल्याला काय पाहायचंय, तर इथं आपल्याला पाहायचंय टाइम रिक्वायर्ड टू रीच ॲट द डिफरंट पोझिशन. म्हणजे कुठून कुठं जायला काय टाइम्स लागतात. फॉर एक्झाम्पल मी एक सिंपल ड्रॉ करतो इथं. काय ड्रॉ करतो, आता काढलेली एसएच. हे काय आहे मीन पोझिशन. ओके. मीन पोझिशन नंतर ही आहे एक्स्ट्रीम पोझिशन, बरोबर. मग इथं डिस्प्लेसमेंट लिहूयात, आधी अँगल्स लिहूयात. अँगल्स किती होते नीट बघा. मीन पोझिशनला अँगल किती 0, नंतरचा अँगल किती मीन पोझिशन नंतर 30, 30 म्हणजेच किती π/6, π/6 नंतर किती π/4 45, नंतरचा किती π/3 60 डिग्री, आणि लास्टला एक्स्ट्रीम पोझिशनला फेज किती π/2. याच्यानंतर तिथला डिस्प्लेसमेंट पण लिहूयात. डिस्प्लेसमेंट किती 0. हे काय झाले फेज म्हणजे अँगल्स थिटा. त्याच्यानंतर लिहूया डिस्प्लेसमेंट. मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट 0, π/6ला, π/6ला आत्ताच बघितलं आपण ए साइन 30, ए साइन 30 म्हणजेच a/2.
त्याच्यानंतर पाय बाय 4 ला ए बाय रूट 2, पाय बाय 3 ला ए बाय रूट 3 ए बाय 2 आणि लास्टला पाय बाय 2 ला ए. ह्या काय असतील डिस्प्लेसमेंट. आणि मी सांगितलं होतं डिस्प्लेसमेंट ऑलवेज टेकन फ्रॉम मीन पोझिशन. डिस्प्लेसमेंट नेहमी कुठून घेत असतात? मीन पोझिशन पासून. आणि इकडे आणखी एक घेऊयात मायनस ए बाय 2, मायनस ए बाय 2. ओके, हे झाले आपला ग्राफ. समजलं हे कसं ड्रॉ केलं ते? किती ऑसिलेशन बघितलं आपण? मीन पोझिशन टू कुठं जायचं? एक्स्ट्रीम पोझिशन. मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन. मग मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशनवर अँगल लिहिले. अँगल 0, पाय बाय 6, पाय बाय 4, पाय बाय 3, पाय बाय 2. त्याच्यानुसार डिस्प्लेसमेंट लिहिल्या. डिस्प्लेसमेंट इक्वेशन काय असतं? y इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी. ए साइन ओमेगा टी म्हणजेच काय? ए साइन ऑफ अँगल. मग ए साइन 0 0, साइन पाय बाय 6 1 बाय 2, साइन पाय बाय 4 1 बाय रूट 2, साइन पाय बाय साइन 60 रूट 3 बाय 2 आणि साइन पाय बाय 2 1 म्हणजेच ए. म्हणजे हे काय झालं? त्याच्या डिस्प्लेसमेंट ॲट अ पर्टिक्युलर फेज. पर्टिक्युलर फेजला काय झाल्या? डिस्प्लेसमेंट. मग आता आपल्याला काय करायचंय? टाइम रिक्वायर्ड टू गो फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. ओके, मग आता ह्याच्यासाठी एक कंडिशन असते. कंडिशन स्टार करून लिहून टाका की आयदर मोशन स्टार्ट फ्रॉम मोशन, आयदर मोशन, किंवा आपण मी मराठीमध्ये लिहून देतो. आयदर मोशन स्टार्ट फ्रॉम पेक्षा मराठीतून व्यवस्थित लक्षात राहील की मोशन कुठूनही स्टार्ट होऊ द्या. मोशन कुठूनही स्टार्ट होऊ द्या. स्टार्ट होऊ द्या. द टाइम बिटवीन, कुठूनही म्हणजे काय? मीन पोझिशन और एक्स्ट्रीम पोझिशन. द टाइम बिटवीन टू डिस्प्लेसमेंट, टाइम बिटवीन टू पॉइंट इज सेम. मोशन कुठूनही सुरू होऊ द्या, टाइम बिटवीन टू पॉइंट जो असतो हा सेम असतो. म्हणजे ह्याचा मिनिंग काय असेल? मोशन जर एक्स्ट्रीम पोझिशन वर सुरू झाली आणि टाइम रिक्वायर्ड टू गो फ्रॉम ए बाय 2 टू 0 किंवा 0 टू ए बाय 2, 0 टू ए बाय 2 किंवा ए बाय 2 टू 0, म्हणजे इकडून तिकडे जा किंवा तिकडून इकडे जा. 0 कडनं ए बाय 2 कडे जा किंवा ए बाय 2 कडनं 0 कडे जा, किंवा ए बाय 2 कडनं ए ला जा किंवा ए कडनं ए बाय 2 ला या. कुठेही या, कुठेही जा, लागणारा टाइम हा काय असतो? सेमच असतो. व्हॉट आय एम सेइंग? लागणारा टाइम हा काय असतो? सेमच असतो. मग मी एक साधं स्टेटमेंट बोलतो, साधं स्टेटमेंट बोलतो. मोशन जरी मीन पोझिशन किंवा एक्स्ट्रीम पोझिशन पासून सुरू होत असेल, व्हॉट आय एम सेइंग लिहून घ्या, हे लिहून घ्या स्टेटमेंट. जर मोशन, मोशन जरी किंवा जरी मोशन मीन पोझिशन और एक्स्ट्रीम पोझिशन पासून सुरू होत असली, जरी मोशन मीन पोझिशन किंवा एक्स्ट्रीम पोझिशन पासून सुरू होत असेल, तरी दोन पॉइंट मधला टाइम, तरी दोन पॉइंट्स मधला टाइम इकडून तिकडं किंवा तिकडून इकडं, इकडून तिकडं तिकडून इकडं म्हणजे 0 कडनं ए बाय 2 कडे जा किंवा ए बाय 2 कडनं 0 कडे जा, किंवा 0 कडनं ए कडे जा किंवा ए कडनं 0 कडे या. म्हणजे इकडून तिकडं तिकडून इकडं लागणारा टाइम, लागणारा टाइम सेम असतो. लागणारा टाइम सेम असतो. नो मॅटर मोशन स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन और एक्स्ट्रीम पोझिशन. काहीच मॅटर करत नाही मोशन मीन पासून सुरू होते की एक्स्ट्रीम पासून सुरू होते. ओके, मग आता हे टाइम आपण कसं कॅल्क्युलेट करणार? ओके, आता ह्याला मी रफ करून टाकतो. ह्याला मी काय करून टाकतो? रफ करून टाकतो. मग आता आपण सगळ्यात पहिलं काढूयात, सगळ्यात पहिलं 0 टू ए ला जाण्याचा टाइम. सगळ्यात पहिलं काढूयात 0 टू ए ला जाण्याचा टाइम किंवा ए टू 0 ला येण्याचा टाइम. 0 वरनं मीन पोझिशन वरनं ए ला जाण्याचा टाइम एक्स्ट्रीम पोझिशनला, किंवा एक्स्ट्रीम पोझिशन वरनं 0 ला येण्याचा टाइम. 0 वरनं ए ला जाण्याचा किंवा ए वरनं 0 ला जाण्याचा. इथं मी प्रूव्ह करून दाखवतो. 0 कडनं ए ला जा किंवा ए कडनं 0 ला जा की मोशनचा येणारा टाइम हा काय असतो? सेम. मग चला आता मी पहिलं काय करूया? 0 टू ए. 0 टू काय करूयात? ए. चला सांगा, 0 म्हणजे मीन पोझिशन. मीन पोझिशन वरनं पार्टिकल कुठं चाललाय? एक्स्ट्रीम पोझिशन. मग मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनला पार्टिकल जायचं, आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं? टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे. मग सुरुवात कुठून व्हायला? 0, म्हणजे मोशन स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन
आणि मोशन स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन म्हणजे y इज इक्वल्स टू काय इक्वेशन यूज करणार ए साइन ओमेगा टी. नीट लक्षात घ्या 0 टू ए मीन्स मोशन स्टार्ट्स फ्रॉम 0. 0 म्हणजेच कुठून मीन पोझिशन 0 वरनं ए ला चालले आहे म्हणजे डिस्प्लेसमेंट काय झाली ए साइन ऑफ ओमेगा टी. लक्षात मग व्हॅल्यू ठेवून टाका डिस्प्लेसमेंट. आधीच सांगितलंय मी डिस्प्लेसमेंट ऑलवेज टेकन फ्रॉम मीन पोझिशन. डिस्प्लेसमेंट नेहमी कुठून घेतात मीन पोझिशन. फायनल पोझिशन बघायची फायनल पोझिशन काय आहे ए. फायनल पोझिशन काय आहे ए. मग मीन पोझिशन पासून किती डिस्टन्स आहे एच म्हणजे इथं डिस्प्लेसमेंट काय झाली ए. ए इज इक्वल्स टू ए साइन ऑफ ओमेगा टी. हे ए काय होईल कॅन्सल हे काय झालं 1. मग ओमेगा टी इज इक्वल्स टू हे साइन इकडे आल्यास काय होईल साइन इनवर्स ऑफ 1 आणि यू नो दॅट साइन इनवर्स 1 किती असतं पाय बाय 2. ओमेगा इज नथिंग बट 2 पाय बाय टाइम पिरियड इनटू स्मॉल टी. सो काय होईल हे पाय पाय गेट कॅन्सल. सो स्मॉल टी इज इक्वल्स टू हे कॅपिटल टी या साईडला आलं आणि हे 2 डिनॉमिनेटरला गेलं. सो स्मॉल टी इज इक्वल्स टू काय झालं टी बाय 4. ओके म्हणजे 0 वरनं ए ला जाण्यासाठी लागणारा टाइम हा काय असतो टी बाय 4. ओके आता याच्या उलट काढूयात. उलट काय ए वरनं 0 ला लागणारा टाइम. ए वरनं 0 ला यायला लागणारा टाइम ए वरनं कुठे यायला 0. मग आता नीट लक्षात घ्या हे कॅल्क्युलेशनची पण गरज नव्हती. 0 टू ए जाणं म्हणजे किती ऑसिलेशन असतं 1/4 ऑसिलेशन. चला एक ऑसिलेशन म्हणजे काय असतं बघा नीट. हे काय होणं मीन पोझिशन वरनं प्लस एक्स्ट्रीम वरनं मायनस एक्स्ट्रीम आणि परत मीन पोझिशन. किती पार्ट होतात बघा 1 2 3 4. मग एक ऑसिलेशनला किती टाइम लागतो टी. मग 4 पार्टला किती टाइम्स लागतील टी बाय 4 टी बाय 4 टी बाय 4 टी बाय 4. म्हणजेच करेक्ट टाइमचे किती पार्ट झाले 4 पार्ट्स. म्हणजे मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम जाण्यासाठी टाइम किती असतो टी बाय 4. कॅल्क्युलेशन पण किती आलं टी बाय 4च. लक्षात. आता नेक्स्ट आता 0 टू ए इकडून तिकडं तिकडून इकडं म्हणजे ए कडनं 0 कडं जायला. नीट लक्ष द्या 0 कडनं ए ला जायला तोच टाइम मी लिहूनच दिले. अरे देवा मोशन कुठून बी स्टार्ट होऊ दे मीन कडनं होऊ दे किंवा एक्स्ट्रीम कडनं होऊ दे इकडून इकडं जाण्याचे टाइम काय असतात सेम असतात. ओके मग 0 कडनं ए कडं जा किंवा ए कडनं 0 ला ए लागणारे टाइम काय असतात सेमच. मग आता बघा 0 कडनं ए ला जायचं मी काढलं 0 कडनं ए ला जायचा टाइम किती आला टी बाय 4. मग ए कडनं 0 इथं लिहितो मी. मोशन स्टार्ट कुठून झाली मीन पोझिशन. आता मोशन ए कडनं 0 कडे यायचंय आपल्याला. ए कडनं कुठे यायचंय दाद्यांनो 0 कडं. मग सुरुवात आपली ए आहे. ए म्हणजेच मोशन कुठून स्टार्ट व्हायलंय एक्स्ट्रीम पोझिशन. अरे हा या ना मोशन कुठून स्टार्ट व्हायलंय एक्स्ट्रीम पोझिशन. मग डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय यूज करणार y इज इक्वल्स टू ए कॉस ओमेगा टी. चला आता डिस्प्लेसमेंट हेच खूप महत्वाचं आहे. फायनल पोझिशन काय देवा तुमची 0 म्हणजे फायनली तुमचा पार्टिकल कुठं आहे 0 वर. त्याचं मीन पोझिशन पासून डिस्टन्स बघा 0 वर आहे आणि मीन पोझिशनलाच आहे. मीन पोझिशन पासून त्याचं डिस्टन्स मीन पोझिशनलाच म्हणजे काय झालं 0 म्हणजे इथं डिस्प्लेसमेंट काय झाली 0. सगळे हैराण झाले सर चुकतंय. अरे बाबा तुझं चुकतंय. पार्टिकल 0 म्हणजे ए वरनं कुठे यायलाय 0. तू म्हणशील सर डिस्प्लेसमेंट ए वरनं 0 ला यायलाय म्हणजे इथून इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय म्हणजे डिस्प्लेसमेंट ए मायनस 0 ही डिस्प्लेसमेंट ए आली पाहिजे. चुकीचं आहे. का चुकीचं आहे कारण मी सतत सांगत असतो डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज टेकन फ्रॉम मीन पोझिशन. आयदर मोशन स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन ऑर एक्स्ट्रीम पोझिशन. मग ही मोशन कुठून स्टार्ट झाली आहे एक्स्ट्रीम पोझिशन. फायनलला पॉइंट कुठं आलाय मीन पोझिशन वर. मग तुला डिस्प्लेसमेंट कुणापासून घ्यायची आहे मीन पोझिशन पासूनच. मग मीन पोझिशनची डिस्प्लेसमेंट किती असेल रे दाद्या 0. मग लिहून टाक तू डिस्प्लेसमेंट 0 इज इक्वल्स टू ए कॉस ऑफ ओमेगा टी. हे 0 बाय ए काय झालं 0 इज इक्वल्स टू कॉस ऑफ ओमेगा टी. मग चला ओमेगा टी इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ 0. चला पटकन सांगा कॉस इनवर्स 0 किती 90. ओमेगा काय 2 पाय बाय टी इंटू स्मॉल टी. पाय गेट कॅन्सल. सो स्मॉल टी इज इक्वल्स टू हे इकडं आलं टी बाय हे 2 किती झालं 4.
म्हणजे टाइम किती लागला T/4. मग आता बघा मी बोललेलं स्टेटमेंट प्रूफ पण करून दाखवलं. आयदर मोशन स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन ऑर एक्स्ट्रीम पोझिशन. ही मीन पासून सुरू व्हायला, हे एक्स्ट्रीम पासून सुरू व्हायला. इकडून तिकडं म्हणजे 0 कडनं A कडं, किंवा तिकडून इकडं म्हणजे A कडनं 0 कडं जायचा टाइम T/4च, जायचा टाइम T/4च. दोन्ही टाइम काय आले सेम. आता डोक्यात सेट करून ठेवा, डोक्यात काय करून ठेवा, सेट करून ठेवा. जरी मोशन मीन पोझिशन पासून सुरू होत असेल किंवा एक्स्ट्रीम पोझिशन पासून सुरू होत असेल, तरी इकडून तिकडं, तिकडून इकडं, इकडून तिकडं, तिकडून इकडं येण्याचे टाइम काय असतात, सेमच. म्हणजे 0 कडनं A ला जा किंवा A कडनं 0 ला या, जायचा यायचा टाइम T/4च. 0 कडनं A/2 ला जा किंवा A/2 कडनं 0 ला या, जायचा यायचा टाइम सेमच. आलं लक्षात? अरे आलं का दाद्यांनो? अरे हा या ना, हा तर बोला, नाही तर ना तर बोला. आलं? ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट पुढचं. हे झालं आपलं फर्स्ट. आता पुढचं कसं करणार? नेक्स्ट वन इज, पहिला झाला टाइम T/4. लगेच आपण तो आपल्या ह्याच्यावरती लिहून टाकूयात. चला लिहून टाकतो मी इथं. 0 to A ला जायचा टाइम, 0 to A ला जायचा टाइम किती आहे, T/4. 0 वरनं A ला जा किंवा A वरनं 0 ला या, टाइम किती झाला, T/4. ओके. आता पुढचं तुम्ही कॅल्क्युलेट करा. चला काय कॅल्क्युलेट करा दुसरं. 0 to A/2 किंवा A/2 to 0. 0 वरनं A/2 ला जा किंवा A/2 वरनं कुठं या, 0 ला. मग कधीही बघा तुमचा जो रेफरन्स पॉइंट असतो, एकतर मीन पोझिशन राहू द्यायचा किंवा एक्स्ट्रीम पोझिशन कॅल्क्युलेशन करताना. काय म्हणतील सर 0 वरनं A/2 ला काढलं तर सोपं जाईल? ऑब्विसली सोपं जाईल. आणि काही जण म्हणतील सर A/2 वरनं 0 ला कसं काढायचं? नका त्या फंद्यात पडू नका. A/2 ही एक मधला पॉइंट आहे, तिथलं पण इक्वेशन लिहिता येतं. ते कसं लिहायचं ते मी शिकवणारच आहे तुम्हाला थोड्या वेळानंतर. पण तात्पुरतं तुमची मोशन कधीही मीन पासून सुरू होऊ द्या किंवा एक्स्ट्रीम, बिकॉज वी नो दॅट 0 वरनं A/2 ला जा किंवा A/2 वरनं 0 ला या, लागणारा टाइम काय असतो, सेम असतो. मग काय करूयात आपण, 0 वरनं A/2 ला जाऊयात. का 0 वरनं A/2 ला जाऊयात? कारण मोशन कुठून स्टार्ट होईल, मीन पोझिशन पासून. आलं लक्षात? मग 0 वरनं कुठं जाऊयात, A/2 ला. मग 0 वरनं A/2 ला गेलं तर मीन पोझिशन पासून मोशन स्टार्ट व्हायला, म्हणजे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय आलं, A sin ωt. चला ठेवून टाका पटकन व्हॅल्यू. अरे ठेवा रे दाद्या, नो ठेवा ठेवा. काय ठेवणार, y इज इक्वल्स टू A sin ωt. डिस्प्लेसमेंट 0 वरनं A/2 ला जा, 0 वरनं A/2 ला. डिस्प्लेसमेंट ऑलवेज टेकन फ्रॉम मीन पोझिशन, म्हणजे 0 to A/2 किती डिस्प्लेसमेंट झाली, A/2च. म्हणजे A/2 इज इक्वल्स टू A sin of ωt. हे A काय होईल, कॅन्सल. हे काय आलं इकडं, 1/2 इज इक्वल्स टू sin ωt. पटपट कॅल्क्युलेशन करा. ωt इज इक्वल्स टू, हे इकडे येऊन काय होईल, साइन इनवर्स ऑफ 1/2. नाउ डू दिस साइन इनवर्स 1/2. साइन इनवर्स 1/2 म्हणजे 30 डिग्री. 30 डिग्री म्हणजेच किती, 30 डिग्री. 30 डिग्री म्हणजेच किती, π/6 इज इक्वल्स टू ओमेगा 2π कैपिटल T इंटू स्मॉल t. पाय गेट कॅन्सल, कॅपिटल T इकडं आलं, हे 2 खाली आलं, 6 2 जा 12. सो स्मॉल t इज इक्वल्स टू किती आलं, T/12. म्हणजे 0 वरनं A/2 ला जायचा टाइम किंवा A/2 वरनं 0 ला यायचा टाइम, हा टाइम किती असेल, T/12. कळलं कसं केलं? 0 to A/2 गेलो किंवा A/2 to 0 जा, येणारा टाइम काय असतो, सेमच. 0 पासून मोशन स्टार्ट व्हायला, म्हणजे कुठून स्टार्ट व्हायला, मीन पोझिशन. मीन पोझिशन साठी y इक्वल्स टू A sin ωt. y म्हणजेच डिस्प्लेसमेंट, 0 to A/2 म्हणजेच डिस्प्लेसमेंट A/2 इज इक्वल्स टू A sin ωt. सो 1/2 sin ωt. सो साइन इनवर्स 1/2 इक्वल्स टू ωt. डू दिस कॅल्क्युलेशन. साइन इनवर्स 1/2 30, π/6 2π/t, पाय कॅन्सल. सो स्मॉल t किती आलं, T/12. ओके, लिहून टाकू का इथं, लिहून टाका. मग 0 to π/6 जाण्यासाठी लागणारा टाइम, जे इकडून इकडं जा किंवा इथून इथं या, लागणारा टाइम हा किती आला, T/12. दिसतंय का, दिसतंय का व्यवस्थित?
मी सगळं लिहितोय. 0 वरनं ए जा, ए वरनं 0 या, लागणारा टाइम T/4. 0 वरनं A/2 जा, A/2 वरनं 0 ला या, लागणारा टाइम T/12. लक्षात? अरे समजते का? यस समजते सर, खूप छान समजते, खूप छान सांगत आहात तुम्ही. हो छानच सांगतोय, तू पण छान समजून घे. तिसरा, A/2 वरनं ए ला जाऊत. A/2 वरनं कुठं जाऊत? ए ला, किंवा ए वरनं A/2 ला येऊत. A/2 वरनं कुठं जाऊत? ए ला, किंवा ए वरनं कुठं येऊयात? A/2 ला. A/2 वरनं ए ला, किंवा ए वरनं A/2 ला. मग आता बघा, हे काढणं खूप सोपं असतं. मी दोन्ही मेथडनं काढून देतो. स्मॉल टी इज इक्वल्स टू, चला मला सांगा 0 टू ए किती टाइम लागायला आहे? T/4. T/4 मायनस 0 टू A/2 ह्याचा टाइम सबस्ट्रॅक्ट करूया. T/12 म्हणजे T/4 मायनस T/12 किती येऊन जाईल? T/6 येऊन गेला आन्सर लगे. कॅल्क्युलेशनची पण गरज पडली आणि आपल्याला एवढा टाइम काढायचा आहे इथून इथपर्यंतचा. येते का लक्षात? मग एवढा मायनस एवढा केलं तरच आपल्याला किती टाइम मिळेल? एवढा. नीट बघा, 0 टू ए माहित आहे T/4 मायनस 0 टू A/2 चा सबस्ट्रॅक्ट केला T/12 तर आपल्याला A/2 काय मिळेल? A/2 ए किती आहे? T/4 मायनस T/12 किती आला आन्सर? T/6. काही जण म्हणतील सर कस केलं? कळणार गेलंय हो. नीट बघ, व्यवस्थित बघ. 0 टू ए चा टाइम हा टोटल टाइम किती झाला? T/4 मायनस आपल्याला कुठून कुठला काढायचा? A/2 टू ए चा. आपल्याला कुठला काढायचा आहे? A/2 टू ए चा. A/2 टू ए चा, इथून इकडं किंवा इथून इकडं. A/2 टू कुणाचा? ए चा. लक्षात? मग A/2 टू ए चा टाइम काढताना हा टोटल टाइम मायनस एवढा सबस्ट्रॅक्ट केला. टोटल मायनस एवढा तर एवढा मिळून जाईल. तेच करायलो मी. टोटल T/4 मायनस एवढा करून टाकला T/12. T/4 मायनस T/12 म्हणजे एवढा मिळून गेला. किती मिळाला? T/6 लिहून टाकतो इथं. T/6 दिसतंय का? हा टाइम किती झाला? T/6. मग काय म्हणतील सर असल्यावर आम्ही सॅटिस्फाय होत नाही. सर असल्यावर आम्ही सॅटिस्फाय होत नाही. असल्यावर सॅटिस्फाय होत नाही तर तू कशावर सॅटिस्फाय होतास बेटा? तर सर ह्याच्यासाठी आम्हाला तुम्ही इक्वेशनच करून दाखवा. करून दाखवतो, काही फरक पडत नाही. बघ इक्वेशन काय करूत? A/2 वरनं ए ला जा, किंवा ए वरनं A/2 ला जा. टाइम सेम आहे, मग आपण ए वरनं A/2 ला जाऊ. असं का रे दाद्या? कारण मोशन स्टार्ट्स फ्रॉम काय होईल? एक्स्ट्रीम पोझिशन. मग एक्स्ट्रीम पोझिशनला इक्वेशन काय असतं? A cos ऑफ ओमेगा टी. मग डिस्प्लेसमेंट बघा, डिस्प्लेसमेंट A टू A/2. ए इनिशियल पॉइंट, A/2 फायनल पॉइंट. ह्याचं डिस्प्लेसमेंट कुठून घेणार? मीन पोझिशन. मीन पोझिशन पासून डिस्प्लेसमेंट. मीन पोझिशन पासून किती आहे? A/2 लिहून टाका. A/2 इज इक्वल्स टू A cos ऑफ ओमेगा टी. ए गेट कॅन्सल. So omega t is equals to cos inverse of 1/2. Now do this. Omega 2 pi by capital T is equals to cos inverse 1/2. Cos inverse 1/2 म्हणजे 60 डिग्री. 60 डिग्री म्हणजेच pi by 3. Pi pi get cancel. So small t is equals to हे t या साईडला आलं. 3 2 6. बघा कॅल्क्युलेशन न मी आन्सर काय आलं? T/6च. म्हणजे ए वरनं A/2 ला जा, किंवा A/2 वरनं ए ला या, लागणारा टाइम हा कितीला असतो? T/6च. म्हणजे आपण 3 स्टँडर्ड टाइम्स काढले. एक काढला 0 टू ए T/4. दुसरा काढला 0 टू A/2 T/12. तिसरा काढला A/2 टू A/2 टू ए किती आला? T/6. ओके, आलं लक्षात? अरे हा या ना, अरे हा या ना. ओके ठीक आहे, इथं आपण थांबूयात. उद्याच्या क्लासला आणखी ह्याची पुढची टर्मिनॉलॉजी घेऊयात, म्हणजे ह्याला आपल्याला व्यवस्थित काय करता येईल? एक्सप्लेन करता येईल. ओके, दॅट्स ऑल. थँक्यू.